नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना तुमच्या पीक विमा अर्जामध्ये त्रुटी आहे व तो पीक विमा अर्ज जर तुमचा त्रुटीमध्ये असेल, तर दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना मेसेज आलेले होते. जर शेतकरी मित्रांनो परत एकदा हा जर तुम्हाला मेसेज आलेला असेल, तर तुमचा पीक विमा धोक्यात आहे आणि या गोष्टीला इग्नोर न करता शेतकऱ्यांनी पटकनी जी काही प्रोसेस करायची आहे ती करून घ्या. अन्यथा तुम्हाला खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळणार नाही. याबाबतची महत्त्वाची अपडेट काय ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि त्या शेतकऱ्यांचे आता पीक विमा अर्ज मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पडण्याची वेळही आलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र असो किंवा नावामध्ये बदल असो, आधार कार्डाच्या नावात बदल, सातबाऱ्याच्या नावात बदल, जे काही तुमची बँकेची त्रुटी असेल, याबाबत सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीनं अपडेट दिलेली होती, की सर्व शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज दिलेला होता, की तुमच्या अर्जामध्ये बँक खात्यामध्ये अथवा जमिनीच्या कागदपत्रामध्ये त्रुटी आहे आणि ही त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुमचा अर्ज भविष्यात मंजूर होईल. असे मेसेज आलेले होते आणि असे मेसेज आल्यानंतर खूप शेतकऱ्यांनी आपली त्रुटी दूर केली, डॉक्युमेंट अपलोड केले, बँकेचे असो, शेतीचे असो, सर्व डॉक्युमेंट अपलोड केले. परंतु शेतकरी मित्रांनो, अपलोड केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे का नाही खूप शेतकऱ्यांना माहीत नाही. कारण परत एकदा आता विमा कंपनी हे मेसेज शेतकऱ्यांना पाठवत आहे. कागदपत्र अपलोड करूनही विमा कंपनी शेतकऱ्यांना मेसेज परत पाठवत आहे. आजच एका शेतकऱ्यांना मेसेज आलेला आहे, की तुमच्या विमा अर्जामध्ये त्रुटी आहे, त्रुटीची दुरुस्ती करून घ्या. अजूनही विमा कंपनी शेतकऱ्यांना सांगत आहे, की तुमची त्रुटीची दुरुस्ती करून घ्या. मग शेतकरी मित्रांनो, 2-2दा 3-3दा जर शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड करूनही जर विमा कंपनी परत एकदा त्रुटीची दुरुस्ती करून घ्या, कागदपत्र अपलोड करा, जर असे मेसेज येत असतील, तर हा दोष कोणाचा आहे? विमा कंपनीचा आहे का CSCवाल्याचा आहे? CSCवाल्यानेही सर्व प्रोसेस पूर्ण करूनही परत एकदा हे डॉक्युमेंट जर परत मागवत असेल आणि जर विमा कंपनी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असेल, तर मग शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते शेतकरी मित्रांनो. कारण असे मेसेज खूप शेतकऱ्यांना सामायिक खातेधारक शेतकऱ्यांना आले होते आणि त्या शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्रधारक क्षेत्र असल्यामुळं आपला स्टॅम्प अपलोड करणे असो, संमतीपत्र देणे असो, जे काही आधार कार्डात दुरुस्ती असो, जे काही असलं होतं ते संपूर्ण प्रोसेस शेतकऱ्यांनी केलेली होती. CSCवाल्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले होते. परंतु आता याच्यामध्ये दोष CSCवाल्यांचा आहे की विमा कंपनीचा आहे, हे मात्र सांगणं अवघड आहे. त्यामुळं आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना इतकंच सांगायचं आहे, जर तुम्ही या अगोदर डॉक्युमेंट अपलोड केले असतील, तुम्हाला जर अशा प्रकारचा मेसेज आलेला असेल, तर परत एकदा मेसेज आला आहे का चेक करा शेतकरी मित्रांनो. कारण त्या शेतकऱ्यांना परत अजून एकदा मेसेज येत आहेत. कारण त्यांचे जर कागदपत्र व्यवस्थित अपलोड झालेले नसतील किंवा जे कागदपत्र विमा कंपनीकडून मागवण्यात आलेलं होतं तेच कागदपत्र जर त्यांना मिळालेलं नसेल, दुसरंच कागदपत्र जर तुम्ही अपलोड केलं असेल, तर परत एकदा त्या शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत. आता तुम्हाला करायचं आहे का इतकं ऐका. पहिली गोष्ट, तुम्हाला हा मेसेज आला आहे का चेक करा, महत्त्वाची गोष्ट. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा मेसेज या अगोदर आलेला असेल आणि तुम्ही जर डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील, तर त्या शेतकऱ्यांना हे मेसेज जास्त येत आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट, हा मेसेज आला आहे का चेक करा. आणि दुसरी गोष्ट, हा मेसेज आलेला असो अथवा नाही आलेला असो, तुम्ही ज्या ठिकाणाहून पीक विमा भरलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या CSCवाल्याला विचारा, की माझ्या फॉर्मला ॲप्रूव्हल आले का नाही. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही आपल्या मोबाईलवरून प्रधानमंत्री फसल विमा योजना ह्या ॲपमधूनही तुमच्या फॉर्मला ॲप्रूव्हल आले का नाही चेक करू शकता. कारण तुम्ही चेक करा, त्याच्यामध्ये ॲप्रूव्हल आले का चेक करा. ॲप्रूव्हल आलेलं नसेल तर हा परत मेसेज आला का चेक करा. जर मेसेज आलेला नसेल तर निश्चित तुम्हाला ॲप्रूव्हल येऊन जाईल आणि जर परत जर मेसेज आला असेल तर योग्य ती कागदपत्र अपलोड करा. अन्यथा तुम्हाला पीक विम्यामधून वगळलं जाऊ शकतं. एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी उशीर झाला, अंधार पडतोय, तरी पण मी हे व्हिडिओ काढला, कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं वाटप कधी पण अचानक चालू होऊ शकतं आणि त्याच्या अगोदर तुम्ही या गोष्टीकडे जर
लक्ष नाही दिलं तर तुम्ही कागदपत्र अपलोड न करण्याअभावी विमा कंपनी तुम्हाला म्हणू शकते की आम्ही तुम्हाला पीक विमा देऊ शकत नाही. तर त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही तात्काळ तुम्हाला हा मेसेज आला आहे का चेक करा किंवा ॲप्रूव्हल आले का चेक करा. ॲप्रूव्हल आलेलं चेक करता जर तुम्हाला येत नसेल तर सर्वात उत्तम ज्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा भरला आहे त्या ठिकाणी जाऊन आपले कागदपत्र अपलोड केलेले सबमिट झालेत का हे चेक करा. ॲक्सेप्ट म्हणजे अपलोड सक्सेसफुल आले का हे चेक करा. आणि जर परत एकदा जर कागदपत्र मागवलेले असतील तर निश्चित अजून एकदा योग्य ती कागदपत्र अपलोड करा. कारण परत एकदा हे मेसेज सर्व शेतकऱ्यांना येत आहेत विमा कंपनीकडून आणि या मेसेजकडं सध्या तरी तुम्ही इग्नोर करू नका. तात्काळ यावर कारवाई करा. हीच एक महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.